नमस्कार. आज आपण बनवूया चमचमीत मसाला भेंडी. इतकी सुंदर ही मसाला भेंडी होते, करून पहा. अगदी 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. पाव किलो भेंडी घेतली आणि तेलावरती ही भेंडी आपल्याला कलर बदलेपर्यंत तळायची आहे. पहा इथं मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही भेंडी तळून घ्या किंवा अगदी तेलामध्ये भाजून घ्या. कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून किंवा तळून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं तेल काढायचं आणि उरलेल्या तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची. झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही अप्रतिम होते. कढीपत्त्याची फोडणी केली. हिंग, हळद, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी केल्यानंतर 2 मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे छान तेलावरती परतून घ्या. 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला तेलावरती खमंग असा परतून घ्या. कांदा टोमॅटो छान खमंग परतून झालं की आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची. आलं लसूण पेस्ट ही कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची. वाटीतून लवकर पडतच नाही आहे बघा. 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घ्यायची आणि खमंग कच्चा वास जाईपर्यंत आपण ही आलं लसूण पेस्ट परतून घेऊया. सुंदर अशी ही भाजी तयार होते. झटपट होणारी भाजी आहे. अगदी बॅचलर स्पेशल म्हणायला हरकत नाही. अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची आहे कलरची. खमंग असे हे सगळे मसाले सुगंध सुटेपर्यंत परतून घ्या. जेवढा मसाल्यांचा सुगंध सुटेल तेवढी भाजी चवदार होईल. ही पाव किलो भेंडी आपण घेतलेली आहे आणि पाव किलो भेंडीमध्ये कमीत कमी 2 ते 3 व्यक्ती आरामशीर जेवू शकतात. भेंडी चांगली परतून घेतली मसाल्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घेतलं. चवीनुसार मीठ घेऊन पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटासाठी ही भेंडी परतून घेऊया. अगदी थोडंसं पाणी मी घातलेलं आहे, अगदी 4 ते 5 चमचे, आणि पाणी घालून ही भेंडी झाकून आपल्याला 5 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. तयार आहे आपली चमचमीत मसाला भेंडी. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावा. आणि असा पदार्थ, अशी भेंडी तुम्ही करून पहा. कमेंट्समध्ये सांगा तुमची भेंडी कशी झाली. सुंदर अशी ही भेंडीची भाजी मसाला भेंडी तयार होते. पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढी अप्रतिम चवीची ही मसाला भेंडी होते. तुम्हाला जर थोडीशी पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घाला आणि याला रस्सा भाजी करा. अगदी ऑफिसचा टिफिन किंवा घरी अगदी जेवणासाठी संध्याकाळच्या तुम्ही करू शकता. अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा, कोथिंबीर घालायची आणि चमचमीत चटपटीत असा या भेंडीचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्या सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.